हॅलो सर. आता आपण बघणार आहोत पॅथॉलॉजी किंवा लॅबोरेटरीसाठी जे सॉफ्टवेअर आहे, रिपोर्टिंग सॉफ्टवेअर स्मार्ट लॅब, त्याचा आता डेमो बघणार आहोत. हे आपलं सर स्मार्ट लॅब म्हणून लॅबोरेटरीचं सॉफ्टवेअर आहे. ओके. क्लिनिकल लॅबोरेटरीचे रिपोर्टिंग पार्ट कस्टमाइज करून तुम्ही सॉफ्टवेअर यूज करू शकता. ओके. एकदम युजर फ्रेंडली आणि खूप वापरायला सोपं आणि एकदम खूप इझी सॉफ्टवेअर आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज बिल फॉर्मॅट, कस्टमाइज रिपोर्ट प्लस फॉर्म्युले वगैरे सेट करू शकता तुम्ही कस्टमाइज. ओके. ते टेस्ट रिपोर्ट वगैरे पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता आणि त्याकडून तुम्ही फॉर्म्युला सेट करू शकता. ॲक्युरेट रिपोर्टिंगसाठी एकदम बेस्ट सॉफ्टवेअर आहे. वापरायला पण एकदम सोपं आहे. सिंगल युजर, मल्टी युजर हवे त्या पोझिशनमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता. ओके. आणि देन ह्याच्यामध्ये जर कम्प्लीट पेशंटचं रेकॉर्ड मेंटेन करता येतं. डॉक्टर शेअरिंग, डॉक्टर कमिशन, डॉक्टर सरांचं पण कमिशन वगैरे पण याच्यामध्ये मेंटेन करता येतं. ए टू झेड सगळे रिपोर्टिंग पार्ट याच्यामध्ये आहे. डेली तुमचं कमिशन, डेली कलेक्शन लिस्ट. ओके. याच्यानंतर बाकी तुमचे पेशंट एंट्री, तुमचं टेस्ट रिपोर्ट, बाकीच्या सगळ्या गोष्टी आता स्टेप बाय स्टेप आपण याच्यामध्ये डेमोमध्ये बघणार आहोत. ओके. हा आपला मेन काय म्हणतात तो डॅशबोर्ड आहे, होम पेज आहे आपल्या सॉफ्टवेअरचं. ओके सर. मेन म्हणजे वापरायला एकदमच सोपं आहे सॉफ्टवेअर सर. इझिली तुम्ही हे यूज करू शकता. ओके. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टेस्ट ॲड करू शकता, कस्टमाइज फॉर्म्युला बनवू शकता, कस्टमाइज रेकॉर्ड रिपोर्ट्स पण याच्यामध्ये किंवा टेस्ट पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. याच्यामध्ये ईमेल आणि व्हॉट्सअपची फॅसिलिटी आहे. डायरेक्ट कस्टमरला तुम्ही तुमचा जो रिपोर्ट आहे, ॲडव्हान्स फी आहे किंवा पेशंट एंट्रीचे डिटेल्स किंवा टेस्ट रिपोर्ट डायरेक्ट व्हॉट्सअपला किंवा ईमेलला कस्टमरला पाठवू शकता. ह्या डॅशबोर्डवर तुम्हाला मॅडम हे बघा, इथे तुमचा टोटल किती रिपोर्ट्स आहेत, पेंडिंग किती आहेत, किती कंप्लीट झाले, किती कलेक्शन झाले, सगळ्याचे सिंगल डे टू डे तुम्ही इथे रिपोर्ट बघू शकता. मग त्यामुळे प्रमाणे तुम्हाला ए टू झेड तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातात, किती रिपोर्ट्स जनरेट करायचे आहे, किती पेंडिंग आहेत. ओके. आता आपण स्टेप बाय स्टेप कंटिन्यू करूया. स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रॉपर एक एक एंट्री दाखवतो, कसं वर्किंग आहे, काय आहे ते. ओके. इथे एंट्रीसाठी तुम्ही इथून पण जाऊ शकता. ओके. तेव्हा इथे सगळे एंट्री दिलेल्या आहेत किंवा शॉर्टकट इथे पण दिले आहेत. नवीन पेशंट आला तर इथून इथून पेशंट एंट्रीला सिंगल क्लिक करायची. करंट डेटवर ऑटोमॅटिक कर्सर थांबतो. करंट डेट प्रमाणे सिस्टीम डेट घेते ऑटोमॅटिक सिस्टीम. ओके. सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक जी करंट डेट आहे तीच इथे रिसीव्ह करतं. एंटर. हा जो लॅब नंबर आहे तो ऑटोमॅटिक कंटिन्यू होत जातं, ऑटो जनरेट. इथे कस्टमरच्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, जे काही टायटल असेल तर इथे पेशंटचं नाव टाकायचं आहे. ओके. मी आता एक कस्टमरचं नाव टाकतो, इथे मोबाईल नंबर टाकायचा. सगळं एंटर करत तुम्ही यूज करत जायचं. वापरायला एकदम सोपं आहे. ओके सर. एंटर इथे तुमच्या अकॉर्डिंग मंथली का असेल त्याप्रमाणे एस टाईप घेऊ शकता. ओके. आता त्यानंतर इथे तुमचं जेंडर कोणता येतो, इथे नंतर तुम्ही तुमचे जे कोण डॉक्टर सर आहेत ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. सोबत तुमचे दुसरे कोण डॉक्टर ॲड करायचे, इथे प्लस बटनला ॲड करून तुम्ही इझिली इथल्या इथे तुम्ही डॉक्टर सरांचं नाव ॲड करू शकता. ओके. का असेल त्याप्रमाणे तुम्ही डिटेल्स भरायचे, ऑप्शनल आहेत, मोबाईल नंबर वगैरे टाकू शकता. सेव्ह बटनला क्लिक करा. असे मल्टिपल कस्टमर तुम्ही ॲड करू शकता. सॉरी, मल्टिपल्स डॉक्टर्स ॲड करू शकता. या डॉक्टर सरांचं तुम्ही कमिशन वगैरे पण त्या अकॉर्डिंग तुम्ही मेंटेन करू शकता. ओके. आता सपोज इथे कोण कोण रेफर केले, कोणत्या डॉक्टर सरांनी रेफर केलं, इथे तुम्ही देऊ शकता. जर तुमचे डॉक्टर सरांचे टाईप असेल, त्यांना जर काही कमिशन वगैरे द्यायचं असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही कमिशनचा पण शेअरिंगचा रिपोर्ट ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करतो. पर्सेंटमध्ये जेवढं पर्सेंट, 1%, 2%, 5, 15 जेवढं पर्सेंट असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही त्यांना सरांचं काय प्रॉपर टेस्ट बाय पेशंटच्या पर्टिक्युलर पेशंटच्या बिल अकॉर्डिंग तुमचा शेअरिंग पोर्शन ऑटोमॅटिक जनरेट होतो. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्ही हे आहे ते पेशंटचे डिटेल्स ॲड करायचे आहेत, ॲड्रेस वगैरे. बाकीचे सगळे डिटेल्स ऑप्शनल आहेत सर. ओके. सॅम्पल डेट कधी पिक केली. ओके. टायमिंग टाकू शकता. रिपोर्टिंग कधी तुम्ही त्यांना देणार आहात त्या अकॉर्डिंग तुम्ही सॅम्पल डेट आणि रिपोर्ट डेट त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. बाकी तुमचं वेट वगैरे, रिमार्क, डिपार्टमेंटल वगैरे तुमच्या अकॉर्डिंग पाहिजे असेल तर ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. नको असेल तर एस्केप करू शकता. ओके सर.
ओके सर. त्यानंतर आता इथे एंटर करतील, इथे सर्च टेस्ट नेम एंटर मारायचा. इथे जेवढे आपल्या मेन ज्या टेस्ट आहेत ते सगळे इथे आपल्या येणार आहेत इथे. ओके, ग्रुप आहे तर कोणत्या ग्रुपमध्ये कॅटेगरीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पेशंटची टेस्ट करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याला डबल क्लिक करायचे. ओके, कोणती असेल त्याप्रमाणे इथे डबल क्लिक केलं की सगळ्या टेस्ट त्याच्या अकॉर्डिंग इथे येणार आहेत. ओके, इथे तुम्ही ऑल टेस्ट असेल तर सिलेक्ट बटन करून तुम्ही इथे ऑल ऍड करू शकता. अदरवाईज सपोज तुम्हाला पर्टिक्युलर एकच पाहिजे असेल, ज्या टेस्ट तुम्ही पर्टिक्युलर करायचं त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता. ओके, त्या अकॉर्डिंग इथे खाली ऍड होतील बघा टेस्ट. ओके, जर तुम्हाला एखादी नको असेल ऍड केलेली, सपोज आपण ऑल सिलेक्ट केल्या, ओके, आणि त्याच्याबरोबर याच्यातल्या काही टेस्ट नको असतील तर तुम्ही डिलीट बटनने इथे बघा दिलेलं आहे बघा, ज्या नको असलेल्या टेस्ट तुम्ही डिलीट पण करू शकता. ओके, पाहिजे तेवढं ठेवू शकता. त्यानंतर दुसरा ग्रुप घेण्यासाठी एंटर मारायचा, इथे दुसरा ग्रुप येईल तुमचा. ओके, ज्याप्रमाणे काय असेल त्याप्रमाणे घ्यायचं, इथे तुमचे सगळे डिटेल्स येतील, ऍड करायचं. तुम्ही सिंगल क्लिकवर ऍड होत जातील तुमचे ग्रुप्स. ओके, त्यानंतर पुन्हा इथे यायचं, एंटर मारायचा, जो काय असेल तो ग्रुप घ्यायचा. याच्यामध्ये तुम्हाला ज्या रिपोर्ट्स टेस्ट पाहिजे असतील तर तुम्ही सिलेक्ट करायच्या. ऑल पाहिजे तर ऑल सिलेक्ट. ओके, ऍड करून झाल्यावर ऑटोमॅटिक तुमचं जेवढ्या टेस्ट आपण करू त्याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन इथे ऑटोमॅटिक जनरेट होतं बघा. डायरेक्ट तुम्ही कॉस्ट ग्रुप वाईज पण सेट करू शकता, रिपोर्टिंग वाईज पण तुमची कॉस्ट सेट करू शकता. इथे तुमच्या टेस्टचं नाव वगैरे सगळं दिसतंय. याच्यामध्ये तुमचं जे रिपोर्टिंग पार्ट आहे, रिझल्टचा जो पार्ट आहे तो ऑटोमॅटिक फॉर्म्युला वाईज पण आपण सेट करू शकतो. म्हणजे मेन याची व्हॅल्यू टाकली की सब व्हॅल्यू ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन सॉफ्टवेअर जनरेट करून देते तुम्हाला. ओके, इथे तुमचं टेस्टचं नाव, नॉर्मल रेंज किती आहे, ग्रुप कॅटेगरी काय, इथेच तुम्हाला रिअल टाइम दिसतं. ओके सर, नको असलेली टेस्ट तुम्ही इथून क्लिक करून डिलीट करू शकता. ओके, त्यानंतर इथे तर टोटल अमाऊंट किती होते ते पण दिसते तुम्हाला. ओके, त्यानंतर एक्स्ट्रा कसले चार्जेस लावायचे असेल तर इथे तुम्ही ऍड करू शकता. कस्टमरला पर्सेंटमध्ये डिस्काउंट द्यायचं असेल तर इथे देऊ शकता. पर्सेंटला पेशंटला अमाऊंटमध्ये डिस्काउंट द्यायचं असेल तर इथे देऊ शकता. ओके, सपोज आता इथे 5,000 रुपये झालेले आहेत. इथे सपोज कस्टमरला एक 200 रुपये आपल्याला डिस्काउंट द्यायचं, तर इथे 200 रुपये तुम्ही टाकायचे. आपलं नेट बॅलन्स बघा, बिल व्हॅल्यू 4,800 झाले. ओके, कस्टमरकडनं आपण सपोज 2,000 रुपये ऍडव्हान्स घेतले. ओके, ही पेशंट एंट्री आहे. जेव्हा पेशंट येतो त्याची आपण जे बनवणार एंट्री, ती एंट्री आपण बघतोय आता. इथे तुम्ही रिसिप्ट मध्ये किती रुपये घेतले ते टाकायचे. याच्यामध्ये मल्टी पेमेंट मोड सिस्टीम पण आहे. सपोज तुम्ही ते जीपे मध्ये घेतला, युपीआय घेतला तर ती पण इथे तुम्ही टाकू शकता रेकॉर्डला. आता मी कॅश मध्येच टाकतो. ओके, जस्ट आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं आहे. ओके, ही एकदम सिंपल आहे बघा सर. ओके. ओके मॅडम, तुमच्या पण लक्षात येते ना बघा. हा, ओके. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही इझिली आपण पेशंटचं रेकॉर्ड मेंटेन केलं, एंट्री ऍड केली. इथे वरती तुमचा लोगो, क्यूआर कोड वगैरे सगळं आपण इथे सेट करू शकतो. ओके, हे फुल्ली कस्टमाइज आहे, डिझाईन रेकॉर्ड आहे, ते बिल फॉर्मॅट. ही रिसिप्ट झाली आपली रिसिप्टची स्लिप जी पेशंटला आपण देऊ शकतो. ही रिसिप्ट तुम्ही व्हॉट्सअपला किंवा ईमेलला पण कस्टमरला सेंड करू शकता. सिंगल क्लिकवर तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपवरून इथून सेंड होऊ शकते डायरेक्ट सॉफ्टवेअर मधून. ओके, याच्यामध्ये एक पेशंटचे डिटेल्स इथे येणार. ओके, आणि इथे वाउचर डिटेल्स येतील. त्यानंतर इथे कोणती टेस्ट आपण करणार आहोत, पर्टिक्युलर टेस्ट वाईज आपण किती रुपये कॉस्टिंग लावली आहे, रेट लावलाय, तो पण इथे प्रिंट होऊन येईल. आणि इथे खाली आहे बघा, परफेक्ट तुमचे सगळे डिटेल्स खाली प्रिंट होऊन येतात. आपले टोटल किती अमाऊंट झालेली, एक्स्ट्रा चार्जेस असेल तर इथे, डिस्काउंट दिलं असेल तर आपण त्यांना अमाऊंट मध्ये दिले, अमाऊंट इथे लेस झाली, त्याप्रमाणे 4,800 त्यांची टोटल होते. ऍडव्हान्स 2,000 रिसीव्ह केले आणि बॅलन्स त्यांचा 2,800. असं परफेक्ट हे तुम्ही तुमच्या पेशंटला हे व्हॉट्सअपला पण सेंड करून शकता किंवा प्रिंट पण काढून देऊ शकता. A4 हाफ पेज, फुल पेज, कसं पाहिजे तसं. असं परफेक्ट रिपोर्ट रिसिप्ट एंट्री जनरेट होते बघा सर, बॅलन्स वगैरे. ओके, आता हे आपण एका पेशंटची एंट्री ऍड केली. ओके, हे आपण क्लोज करूया. लगेच ह्या स्क्रीनवर तुम्ही सेकंड पेशंट अटेंड करू शकता. हे बघा, तसा एंट्री नंबर आहे तो आपला 2 पडला. ओके, इथे आपण एक पेशंटचं नाव टाकलं, एंटर का असेल त्याप्रमाणे एंटर 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 डिटेल्स ऍड करा. इथे डॉक्टर्स कोण आहेत ते सिलेक्ट करायचं. ओके, एंटर पेशंट डिटेल्स वगैरे काय पाहिजे त्याप्रमाणे ऍड करायचं. एंटर एंटर मारत यायचं. एंटर मारला की इथे तुमचे टेस्ट, कोणची टेस्ट करायची आहे काय त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करायचं.
की पुन्हा त्याचे टिक मार्क करायचे. ओके, ॲडव्हान्स पेमेंट वगैरे असेल किती रुपये इथे येतात, एक्स्ट्रा चार्जेस व डिस्काउंट वगैरे देऊ शकता. सपोज याने टोटलच आपण पेमेंट घेतलं किंवा नाही घेतलं तर तिथे तुम्ही विदाउट एंटर करता सेव्ह करू शकता. इथे यस म्हटलं की तुमची प्रिंट येणार. ओके, नको असेल तर डायरेक्ट तुम्ही नो पण म्हणू शकता. प्रिंट पाहिजे तर येस करा, डायरेक्ट तुमच्या कस्टमरला डायरेक्ट व्हॉट्सअप रिसिप्ट निघून जाईल. ओके, इथे बघा आता पण बेसिक अमाऊंट 100च झालेली, 1000 झालेली, डिस्काउंट 0 आहे, नेट अमाऊंट आणि बॅलन्स पण ॲडव्हान्स पण काही नाही, बॅलन्स त्याचा 1000 रुपये राहिला. ओके, आता आपण जाऊया नेक्स्ट ह्याला. तिथे आता इथे सिंपल एंट्री आपण मारा. इथे दिवसाचा सपोज तुम्ही आलात कधी पण, तुम्हाला बघायचं आहे दिवसभरात आपल्या ऑफिसमध्ये काय काय ट्रान्झॅक्शन झालंय, काय काय रिपोर्ट आलेले आहे, कोणाकोणाचे रिपोर्ट आले, किती पेंडिंग आहेत, किती फिनिश झालेले आहेत, याच्यावर डॅशबोर्डला यायचं सर. ओके, आणि इथे ओके म्हणायचं. आजच्या दिवसाचं आहे बघा, परफेक्ट तुम्हाला लेखाजोखा एका सिंगल क्लिकवर हा डॅशबोर्ड बघा एवढा अट्रॅक्टिव्ह आणि इझी तुमचं काम करणार आहे. टोटल रिपोर्ट किती झाले आहेत दिवसभरात, 2 पेशंटचे एंट्री आल्या आहेत, पेंडिंग किती आहेत तर 2 आहेत, कंप्लीट किती 0 आहेत, आणि टोटल कलेक्शन किती झालं याच्या अगेन्स्ट एवढं आहे. ओके बघा, परफेक्ट हे तुम्हाला सिंगल क्लिकवर समजतं. आणि इथे पेशंट वाईज तिथेच पेंडिंगवाल्यांची लिस्ट पण भेटते, कोण पेशंट होतं, का आहे, त्याचं अमाऊंट किती आहे, किती ॲडव्हान्स घेतले होते, किती त्याची कॉस्ट होती, ॲडव्हान्स किती घेतले आणि बॅलन्स किती आहे. ओके, इथूनच तुम्ही हा पेशंट वगैरे पैसे आले दिले किंवा नंतर दिले तर इथल्या इथे तुम्ही एडिट करू शकता. सपोज या पेशंटने आपल्याला सपोज जाता जाता नंतर आपल्याला सपोज रिसिप्ट अमाऊंटमध्ये 500 रुपये आपल्याला पे केले, तर इथल्या इथे तुम्ही अपडेट करू शकता सर. ओके, हे बघा सर एकदम इझी आहे. परत तुम्ही नवीन अपडेटेड रिपोर्ट त्याला रिसिप्ट सेंड करू शकता, नको असेल तर नो म्हणायचं, कॅन्सल करायचं. ओके, हे आता कॅन्सल करून आपण मागे आलो. आता पुन्हा एकदा ओके केला तर इथे बघा याचा बॅलन्स इथे अपडेट झाला बघा, 500 रुपये बॅलन्स राहिलेला आहे, 500 रुपये रिसिव्हमध्ये गेले. ओके, हे तुमचं आपलं डॅशबोर्ड आहे. आता याच्यानंतर पेशंटची जे रिपोर्ट आल्यानंतर त्याचा जो बनवायचा आहे, रिझल्ट ॲड करायचा आहे, तर इथून तुम्ही मेकला क्लिक करायची, ते तुमचे इथे एंट्री ओपन होते. ओके, पर्टिक्युलर पेशंटचे सगळे डिटेल्स येथे येतात. याच्यामध्ये सर बघा, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे रिझल्ट एंटर करायचा आहे. ओके, इथे तुम्ही युनिट्स आणि नॉर्मल रेंज इथेच तुम्हाला दिसते. एक्स्ट्रा काय नोट पाहिजे असेल तर नोट पण तुम्ही इथे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकता, रिमार्क पण टाकू शकता. इथे पण रिअल टाइम तुम्ही एखादी एंट्री नको असेल तर डिलीट करू शकता. ओके, नॉर्मल रेंज प्रमाणे तुम्ही इथे जे काय असेल ते हे टाकत जायचे डिटेल्स. आता तर तुमचं जर नॉर्मल रेंजपेक्षा कमी किंवा जास्त असेल, ऑटोमॅटिक तुम्हाला हे इंडिकेट देतं. आता सपोज 3.8 आहे, त्यामुळे इथे इंडिकेट देतं. सपोज तेच मी आपण 4 टाकलं तर तुमचं प्रॉपर नॉर्मल रेंज प्रमाणे इन्व्हर्ट होणार आहे. ओके, नॉर्मल रेंज कमी जास्त असेल तर तुम्हाला रेड अलर्टमध्ये ऑटोमॅटिक रिअल टाइम सॉफ्टवेअर दाखवतं. इथे हे जे इंडिकेशन आहे ते ऑटोमॅटिक येतं. ओके, एवढं इझी आणि सोपं आणि छान सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन आहे बघा, इथे बघा हे ऑटोमॅटिक इथे सॉफ्टवेअरने अपडेट केलेलं आहे. ओके, आता समज मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा. हे जे फॉर्म्युला आहेत तुम्ही ऑटोमॅटिक स्वतः आपण सेट करू शकतो. ओके, आता MCV आणि MSC पुट केलं की ही जी MCSC जी व्हॅल्यू आहे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर पुट करणार आहे, कारण ते फॉर्म्युला आहेत ते आपण सेट करू शकतो. ते इथून फॉर्म्युला सेट करायचं आहे, टेस्ट फॉर्म्युला ते तुमचं तुम्ही पण सेट करू शकता. एकदम इझी आहे, कस्टमाइज फॉर्म्युला प्लस किंवा इंटू कसे हवे त्याप्रमाणे तुम्ही कस्टमाइज करून ते फॉर्म्युला सेट करू शकता. त्यामुळे रिपोर्टिंगचं जे काम आहे ते खूप इझी आणि ॲक्युरेट होतं, परफेक्ट होतं आणि फास्ट होतं. ओके, आता बघा इथे आपण याची व्हॅल्यू पुट करतो. ओके, सपोज आपण याची व्हॅल्यू टाकली आपण 82 टाकली. ओके, त्याच्यानंतर 84 टाकली, 84. ओके, त्याच्यानंतर इकडची टाकली आपण 28. आता इकडची व्हॅल्यू बघा, ही खालची जे MSC जे आहे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर हे प्लस हे ऑटोमॅटिक इंटू करून ऑटोमॅटिक घेईल बघा. ओके, परफेक्ट आलं बघा ह्याची व्हॅल्यू. ओके, अशी ऑटोमॅटिक व्हॅल्यू तुमची सॉफ्टवेअर जनरेट करून काढेल. ओके, असे हे वेगवेगळे फॉर्म्युला पण आपण सेट करू शकतो, म्हणजे तुमचं जे काम आहे ते इझिली होऊन जातं. ओके, आणि हे फॉर्म्युला कसा सेट करायचा ते पण आमच्याकडून तुम्हाला दाखवलं जाईल. ओके, सगळे डिटेल्स तुम्ही रिझल्ट ऍड करायचे, इथे नोट्स वगैरे काय एक्स्ट्रा टाकायचे असेल तर टाकू शकता, रिमार्क टाकू शकता, नको असलेले टेस्ट तुम्ही इथून डिलीट करू शकता. ओके, झालं की इथे त्याचं
जी अमाऊंट आहे, बिलाची अमाऊंट वगैरे आहे, ते पण इथे तुम्हाला दिसतं. ओके, त्याची किती टोटल कॉस्ट होते, डिस्काउंट आपण किती दिलं होतं, ॲडव्हान्स किती आले, नेट बॅलन्स किती आहे आणि त्याच्यानंतर जर फायनल पेमेंट येत असेल, तर इथे तुम्ही त्याचं पेमेंट घेऊन अपडेट करू शकता. सपोज त्याच्या टोटल अमाऊंट आले, ते इथे टाकायचं आणि पेंडिंग असेल तर ॲज इट इज पेंडिंगच ठेवायचं. ओके, नंतर तुम्ही अपडेट करून ती सेटलमेंट करू शकता. ओके, अपडेट करा की हे तुमचा टेस्ट रिपोर्ट कंप्लीट होऊन जाईल. ओके, इथे तुम्हाला सगळे टेस्ट येतील. पर्टिक्युलर टेस्ट वाईज एका सिंगल टेस्टचाच रिपोर्ट, ज्या सपोज एका पेशंटच्या 3-3, 4-4 टेस्ट असतील आणि जर बाकीच्या टेस्ट यायला वेळ असेल आणि पर्टिक्युलर झालेल्या टेस्टचा तुम्हाला रिपोर्ट प्रिंट काढून द्यायचा असेल, तर त्याच याचा टेस्टचा, त्या टेस्ट ग्रुपचा तुम्ही रिपोर्ट प्रिंट करून कस्टमरला देऊ शकता किंवा व्हॉट्सअपला पण पाठवू शकता. ओके, त्याच्यानंतर सपोज ऑल प्रिपेअर रिपोर्ट झालेले असेल तर ऑल सिलेक्ट करा. सिंगल प्रिंट पाहिजे सिंगल देऊ शकता. सिंगल क्लिकवर तुम्ही पेशंटला किंवा डॉक्टरला व्हॉट्सअप पण करू शकता. त्या पेशंटचे, पर्टिक्युलर पेशंटचे किंवा त्यांचा जो कोण स्टाफ किंवा नातेवाईक असेल त्यांना सिंगल क्लिकवर व्हॉट्सअपला किंवा डॉक्टर सरांना व्हॉट्सअपला सेंड करू शकता. इथे QR कोडची पण प्रोव्हिजन आहे. म्हणजे हा रिपोर्ट जो आहे हा प्रॉपर आपला प्रॉपर कॉम्प्युटराइज जनरेट रिपोर्ट आहे आणि जेन्युइन रिपोर्ट आहे. हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी QR कोड पण इथे जनरेट होतो आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. ओके, इथे तुम्हाला वेगवेगळे फॉर्मॅट रिपोर्ट पण भेटून जातात. याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज, तुम्हाला बिल फॉर्मॅट पण भेटून जाईल आपल्याकडे आणि फुल कस्टमाइजेबल सॉफ्टवेअर. हे बघा सर, हे परफेक्ट तुमचं लॅबचा जो रिपोर्ट आहे तर तुम्हाला टेस्ट रिपोर्ट इथे जनरेट झालेलं आहे. वरचे हेडिंग पार्ट वगैरे आहेत तर तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे परफेक्ट असं तुमच्या डिटेल्स सेट करून भेटून जाईल. कलरमध्ये फुल पेज, हाफ पेज. ओके, त्याच्यानंतर इथे तुमचे सगळे पेशंटचे डिटेल्स, हा जो QR कोड आहे हा स्कॅन करून तुम्ही त्याची पडताळणी करू शकता. परफेक्ट तुमचा लिगल QR कोड आहे. खाली टेस्ट वाईज तुमचे सगळे रिपोर्ट्स येतात. ओके, हा तुमचा रिपोर्टिंग पार्ट आहे. सॉरी, फायनल रिपोर्ट्स आहे ते तुम्ही कस्टमरला प्रिंट काढून देऊ शकता किंवा कस्टमरला व्हॉट्सअपला, ईमेलला पाठवू शकता सर. असं हे आपलं परफेक्ट पॅथॉलॉजी लॅबचं हे आहे, सॉफ्टवेअर आहे सर. वापरण्यास एकदमच इझी आहे सर. स्क्रीन पण समजायला, कोणी तुमचा स्टाफ, तुम्ही इझिली हे सॉफ्टवेअर आमचं वापरू शकता. याचं प्रॉपर ट्रेनिंग वगैरे पण आम्ही तुम्हाला देतो, प्रोव्हाइड करतो सर. आणि कम्प्लीट कस्टमाइज होणारं सॉफ्टवेअर आहे. ओके, आता याच्यानंतर आपण पुन्हा एकदा जर इथे आलो तर डॅशबोर्ड इथे ओके केलं. इथे बघा सर, लगेच रिअल टाइम मध्ये स्टेटस अपडेट झालं आपल्या डॅशबोर्डचं सॉफ्टवेअरमध्ये. टोटल दिवसामध्ये आपले 2 रिपोर्ट जनरेट झाले होते. एक पेंडिंग राहिलाय, एक कंप्लीट पण झाला. कलेक्शन पण इथे दिसतं. त्यानंतर इथे खाली पेंडिंगची लिस्ट दिसते बघा. पेंडिंग रिपोर्ट, कोण कस्टमर पेशंट आहे, एज किती, सगळे डिटेल्स पण दिसतात. इथे तुम्ही एडिट मेक करू शकता आणि इथे पण कंप्लीट झालेले रिपोर्ट इथेच अपडेट होतात बघा रिअल टाइम. इथे पण तुम्ही एडिट करू शकता. कस्टमर डिटेल्स एडिट करायचे ते इथून एडिट करू शकता. कस्टमरचे डिटेल्स एडिट याच्यामधून किंवा कॉपी पेस्ट करू शकता, प्रिंट करू शकता, व्हॉट्सअप पण करू शकता. ओके, इथे हे सगळे तुमचं ऑटोमॅटिक इथे डिटेल्स होतात. आता क्लोज करून आपण पुढच्या पोर्शनला जाऊया. ओनली तुम्हाला पेंडिंग रिपोर्ट बघायचं तर इथे पेंडिंग रिपोर्ट लिस्टला जाऊन तुम्ही इथे पेंडिंग लिस्ट बघू शकता. इथेच तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता, कधी कोणत्या डेटच्या अकॉर्डिंग बघायचे आहेत ते. कंप्लीट बघायचे जर कंप्लीट लिस्टला जाऊन तुम्ही इथे पण डेट सिलेक्ट करू शकता. कोणत्या तारखेचे तुम्हाला कंप्लीट रिपोर्ट बघायचे आहेत ते इथे सिम्पली सर्च करू शकता. इथे तुम्ही लॅब नंबर म्हणजे जो रिसिट नंबर आहे त्याप्रमाणे सर्च करू शकता. रेफरन्स पेशंट नावाप्रमाणे, डॉक्टर नेम प्रमाणे किंवा पेशंटच्या नंबर वाईज कसंही बेसवर तुम्ही कस्टमरचं जे डिटेल्स आहेत ते तुम्ही रिपोर्ट आहे तो सर्च करू शकता. ओके, जो आता ऑलरेडी एकच रिपोर्ट आहे त्यामुळे हाच कस्टमर इथे येऊन जाईल. जर मल्टिपल असेल तर ऑटोमॅटिक तुमचं इथे जनरेट होतं. ओके, म्हणजे तुम्हाला सिंगल क्लिकवर त्याचे रिपोर्ट भेटून जाईल. इथे डबल क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता, अपडेट करू शकता, रिप्रिंट करू शकता. हव्या त्या गोष्टी सिंगल क्लिकवर कुठूनही अपडेट करू शकता सर. ओके, असे स्टेप बाय स्टेप तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू शकता. डॅशबोर्ड झाला, पेशंट एंट्री, टेस्ट रिपोर्ट, पेंडिंग रिपोर्ट्स, कंप्लीट रिपोर्ट, एंट्री रजिस्टरमध्ये पण डेट वाईज तुम्ही सगळं रजिस्टर बघू शकता सर. इथे पण आहे डॉक्टर समरी, डॉक्टर शेअरिंग, सगळ्या गोष्टी, पेमेंट रिसिप्ट, सगळ्या गोष्टी आहेत. ओके, त्यानंतर डॉक्टर लिस्ट पण इथून तुम्ही बघू शकता, नवीन ऍड पण करू शकता. ओके, इथं टेस्ट रिपोर्ट पण इथून तुमचे बघू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही लिस्ट मल्टिपल टेस्ट आहेत ते इथे बघू शकता. कोणत्या कोणत्या तुमच्या टेस्ट आहेत त्यांचे मेथड, व्हॅल्यू सगळं सेट करू शकता. त्याच्यानंतर न्यू असेल तर न्यू ऍड करू शकता तुम्ही. अदरवाईज तुम्ही एखाद्या टेस्टच्या
फॉर्म्युला किंवा त्याचे हे चेंज करायचे असेल व्हॅल्यू, इथे डबल क्लिक करून इथल्या इथे तुम्ही तो व्हॅल्यू अपडेट करू शकता, किंवा तुमचं रेंज चेंज झाली असेल, अपडेट झाली तर अपडेट करू शकता. त्याची वेगवेगळी कॉस्ट टाकू शकता, पर्टिक्युलर टेस्ट वाईज किंवा ग्रुप वाईज पण तुम्ही रेट किंवा कॉस्ट तुम्ही सेट करू शकता. ओके, त्याच्यानंतर मास्टरमध्ये ऑल टाईप तुम्हाला टेस्ट, टेस्ट लिस्ट, टेस्ट कॅटेगरी, डॉक्टर सगळ्या गोष्टी इथे भेटतात. नंतर टेस्ट फॉर्म्युला आहे ते इथून तुम्हाला जनरेट करायचा आहे, कोणत्या टेस्टसाठी बनवायचा तो इथे सिलेक्ट करायचा. जसं आता आपण ह्या ग्रुपमध्ये मगाशी आपण बोललो बघा की इथे आपण MCSC ह्यासाठी आपण MCSC ह्यासाठी आपण फॉर्म्युला सेट केलाय. ओके, ऑलरेडी इथे दिसतोय बघा, इथे हा फॉर्म्युला आपण इथे सेट केलाय बघा. ओके, काय सेट केलं ते वरचा जो पोर्शन आहे ग्रुपमध्ये MCSC साठी आपण फॉर्म्युला सेट केलाय. तो कसा केलाय हा आपण आधी डिलीट करून टाकूया, किंवा इथेच तुम्हाला दाखवू शकतो पुन्हा, आणि आपण डिलीट करूया. ओके, डिलीट झाला. त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपल्या नवीन फॉर्म्युला सेट करायचा आहे, पण आपण येणार इथे टेस्ट फॉर्म्युला. ओके, इथे कोणत्या सगळे ग्रुप येतील, मला सपोज ह्याच ग्रुप माझा CBC मध्ये जनरेट करायचा आहे, एंटर मारणार. ओके, CBC मध्ये कशाचा बनवायचा, मला MCSC ची माझी व्हॅल्यू ऑटोमॅटिक पुट झाली पाहिजे. ओके, मी ही सिलेक्ट करणार इथे, एंटर. ओके, त्याच्यानंतर इथे ही जी आहे बघा, ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू MCV आणि MCH व्हॅल्यू मी दोन टाकले, तर ऑटोमॅटिक माझी व्हॅल्यू MCH यायला पाहिजे. मग मी काय करणार इथे, आता मला बनवायची कोणती MCH, म्हणजे हे मी इथे सिलेक्ट केलं, सिलेक्ट टेस्ट फॉर्म्युला कोणाचा बनव ह्याचा. तर मला काय पाहिजे, जेव्हा मी ह्याची व्हॅल्यू टाकणार ते इथे आलं बघा, डबल क्लिक केलं इथे आलं. ओके, इथे क्लिक करायचे, नंतर मला काय प्लस, म्हणजे हे प्लस हे म्हणजे MCV प्लस MSC मिळून आपलं MCH जनरेट होणार. मग इथे मी सिलेक्ट करणार, प्लस बटन ऍड करणार. त्यानंतर मला काय पाहिजे, हे पाहिजे, डबल क्लिक केलं. ओके, बस एवढं सिलेक्ट करायचं. अजून अशाप्रमाणे तुम्ही प्लस मायनस इंटू डिवायडेड हवं त्या गोष्टीप्रमाणे तुम्ही हे मल्टिपल फॉर्मॅटला पर्सेंट वाईज तुम्ही सेट करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. सॉफ्टवेअर परफेक्ट ऑटोमॅटिक त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सर आपलं जे हे आहे रिझल्ट आहेत ऑटोमॅटिक पिक करतं, म्हणजे तुमचं काम पण फास्ट होतं आणि कस्टमाइज जे रिपोर्टिंग आहे ते परफेक्ट जनरेट होतात, जेणेकरून मल्टिपल रिपोर्ट्स असतील ते इझिली तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. ओके, याच्यामध्ये आपण हे सेट केलं आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायची. बस हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला सर. जेव्हा आपण ऑटोमॅटिक तुम्ही MCV आणि MSC जर व्हॅल्यू टाकणार, ऑटोमॅटिक तुमचे जे ह्याची व्हॅल्यू आहे MCHC ऑटोमॅटिक जनरेट करणार सर. असे मल्टिपल फॉर्म्युला इथे तुम्ही ऍड करू शकता सर. ओके सर, त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट पार्ट मध्ये. इथे तुम्ही टेस्ट रिपोर्ट पेशंट इथून पण ऍड करू शकता, पेमेंट रिसिट पण आहे, बँक एंट्री पण आहे, जनरल एक्सपेन्सेस वगैरे असेल ते पण मेंटेन करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सगळे डेली जे रिपोर्ट आहेत, डेली ट्रान्झॅक्शन रिपोर्ट वगैरे इथे तुम्ही सगळे बघू शकता. ओके, काय काय कोणता रिपोर्ट कसा दिला ते डिटेल्स वाईज तुम्ही बघू शकता. नंतर प्रॉफिट शेअरिंग रिपोर्ट पण बघू शकता. ओके, याच्यामध्ये हा जो रिपोर्ट आहे प्रॉफिट शेअरिंग रिपोर्ट, सपोज डॉक्टर सरांना तुम्हाला जर काय मॅडम हे द्यायचे असेल, तुमचं जर टाईप असेल त्यांना डे टू डे तुम्हाला कमिशन द्यायचं असेल, डे, वीकली, मंथली, क्वार्टरली कसे देऊ शकता. इथे ज्या डॉक्टर सरांचं कमिशन काढायचं आहे त्यांच्या अगेन्स्ट किती आपले हे झाले ते इथे सिलेक्ट करायचं, किती पर्सेंट द्यायचं आहे ते नंतर पण बघू शकता तुम्ही. ओके करायचं. आता डॉक्टर सरांच्या अगेन्स्ट बघा, इथे एकच ह्या पेशंटचा आपण रिपोर्ट जनरेट झालेला आहे, त्याची कॉस्ट आहे 2800 रुपये. ओके, सपोज त्यांना ह्यापैकी 10% त्यांना कमिशन द्यायचं असेल. ओके करा, याप्रमाणे बघा इथे 2800चे 10% 280 रुपये त्यांचे जनरेट जातात. ओके, अशाप्रमाणे डेट अँड टू ह्याच्यामध्ये तुम्ही किती महिन्याचं किंवा क्वार्टरली, वीकली, ज्या डेट पासून त्या डेट पर्यंत त्यांचे त्या डॉक्टर सरांचे रिपोर्ट जनरेट झाले, त्या डॉक्टर सर तुम्ही सिलेक्ट केलात तर त्या डॉक्टर सरांचे तुमचं कमिशन तुम्ही त्यांच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. ओके, हे बघा यांचा ह्या एकच पेशंटचा रिपोर्ट झाला होता, कॉस्ट 1000 रुपये, 15% प्रमाणे
₹150 त्यांचं कमिशन जनरेट होतं. ओके, इथे पण बेसिक अमाऊंट, नेट अमाऊंट कोणत्याही बेसिसवर तुम्ही करू शकता. हे तुम्ही डायरेक्ट प्रिंट करू शकता. ओके, प्रिंट पाहिजे तर कस्टमर सरांना देऊ शकता किंवा सरांना व्हॉट्सअपला पण तुम्ही पाठवू शकता. ओके, बाकी इथे तुम्हाला पेशंटचे नाव वगैरे पाहिजे ते पण त्याच्यामध्ये आपल्याकडे कस्टमाइज करून देऊ शकतो. ओके, हे झालं तुमचं प्रॉपर डॉक्टर सरांचं कमिशन झालं. ओके, ह्या बेसिसवर तुम्ही डे टू डे मंथली तुम्ही डॉक्टर सरांचं कमिशन पण मेंटेन करू शकता. असे सगळे ए टू झेड याच्यामध्ये रिपोर्ट आहे. डेली कलेक्शन पासून सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे सर. एकदम इझी आणि सुटसुटीत सॉफ्टवेअर आहे सर. हे बघा, डे टू डे तुम्ही कस्टमरचे डिटेल्स, कोणता कस्टमर आहे, कॉस्ट किती होती, डिस्काउंट किती दिला आपण त्याला, दिवसभरात डिस्काउंट काय दिलं ते पण समजतं, किती रिसिव्ह अमाऊंट झालं आणि बॅलन्स अमाऊंट किती आहे. ओके, हे परफेक्ट तुम्हाला भेटतं बघा सर. इथे प्रिंट पण काढू शकता, व्हॉट्सअप पण करू शकता. ओके, आणि याच्यामध्ये सर बिझनेस प्रमोशनचं एक ॲडव्हान्स ऑप्शन आहे. कस्टमर्सना तुम्ही तुमच्या पेशंटना सिंगल क्लिकवर तुम्ही कोणत्याही शुभेच्छा किंवा कसल्या मेडिसिन किंवा ऑफर वगैरे तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही इथे सिंगल क्लिकवर तुमचा जो मेसेज असेल तो टाईप करून तुम्ही कस्टमर्सना मेसेज करू शकता. सिंगल क्लिकवर बल्क SMS सेंड होतं. प्लस तुम्ही अटॅचमेंट वगैरे पाठवायचं असेल, फोटो वगैरे, तो पण सिलेक्ट करून तुम्ही इथे कस्टमरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. असं हे बिझनेस प्रमोशनचं ऑप्शन आहे आमच्यामध्ये. बाकी लोकल सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला भेटत नाही, पण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला हा बिझनेस प्रमोशनचा ऑप्शन भेटेल. कस्टमर्सना तुम्ही बल्क मार्केटिंगसाठी मेसेज व्हॉट्सअप करू शकता. तुमचे काही नवीन फीचर्स वगैरे असेल तर ते तुम्ही टाकू शकता. ओके सर. दुसरी गोष्ट सर, याच्यामध्ये एक बेनिफिट आहे, हे आपलं युनिकोड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. ओके, तुम्ही मल्टी लँग्वेज मध्ये सॉफ्टवेअर यूज करू शकता. पेशंट डिटेल, टेस्ट रिपोर्ट किंवा कस्टमरचे जे डिटेल्स आहेत ते मराठी, लोकल हिंदी, मराठी लँग्वेज, इंग्लिश कोणत्याही बेसवर तुम्ही एंटर करू शकता. ओके, हे बघा, एक एंट्री पण करून दाखवतो. सपोज आता आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये कस्टमरचे डिटेल्स ऍड करायचे, इझिली तुम्ही स्पेलिंग टाईप करायचं, ऑटोमॅटिक तुमचं ट्रान्सलेट होऊन याच्यामध्ये लोकल लँग्वेजमध्ये पण तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. ओके, इथे ज्या बेसिसवर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुमचं ऑटोमॅटिक जनरेट होतं. डॉक्टर सरांचं नाव पण मराठीमध्ये तुम्ही टाकू शकता. ओके, बाकीच्या गोष्टी त्यात आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथे. ओके, हे बघा सर, फक्त इंग्लिश टाईप करायचं, ऑटोमॅटिक मराठी होत जातं सर. ओके, आणि खूप चांगला हे आहे आपला ऑप्शन आहे. बाकी लोकल सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला नाही भेटणार. सॉफ्टवेअरमध्ये सगळं आम्ही सेटिंग करून देतो तुम्हाला. बाकीच्या गोष्टी ऑप्शन आहे. ओके, आणि इथे तुम्ही टेस्ट आल्या का टेस्ट तुम्ही सिलेक्ट करायचा. ओके, परफेक्ट कोणता ग्रुप आहे तो सिलेक्ट करायचा. सो इथे तुमची अमाऊंट पण येते, एक्स्ट्रा काय असेल तर लावू शकता, डिस्काउंट देऊ शकता, असेल तर टाकू शकता, अदरवाईज तुम्ही कंटिन्यू करू शकता. इथे मात्र तुम्हाला इंग्लिश आकडे टाकायला लागणार कॅल्क्युलेशनसाठी. ओके, इथेच ऑटोमॅटिक येतं तुमचं. ओके, त्याप्रमाणे तुमचं डिस्काउंट झालं, सेव्ह केलात की तुमचं एंट्री सेव्ह होते. असं हे युनिकोड बेस्ड पण सॉफ्टवेअर आहे. भरपूर डिमांड होती या सॉफ्टवेअरची की युनिकोडमध्ये पण पाहिजे म्हणून. ओके, हे तुम्ही इझिली हे तर फॉन्ट वगैरे ॲडजस्ट केलं की हे परफेक्ट तुमचं युनिकोड बेसवर पण प्रिंट होणार आपलं सॉफ्टवेअर. ओके, हे आपलं कम्प्लीट पॅथॉलॉजी लॅबचं सॉफ्टवेअर आहे सर. ओके, वापरायला एकदम इझी आणि सोपं सॉफ्टवेअर आहे. डॅशबोर्ड बघितला तर इथे हे बघा, ऑटोमॅटिक तुमचा डॅशबोर्ड पुन्हा समजते. ह्या डॅशबोर्डवर एकदम इझी होतं ना सर तुम्हाला. इथे बघा, हा आता नवीन पेशंट इथे ॲड झाला बघा. आपले टोटल दिवसभरात किती पेशंटचे रिपोर्ट्स आले, टोटल पेंडिंग किती आहेत, टोटल कंप्लीट किती आहे आणि टोटल कलेक्शन किती आहे. खाली इथे पेंडिंग लिस्ट दिसते, कंप्लीट लिस्ट दिसते. असे हे आपले रिपोर्टिंग पार्ट्स आहे. कस्टमाइज करून तुम्ही वापरू शकता तुमचे रिपोर्ट, टेस्ट किंवा तुमची कॉस्टिंग, फॉर्म्युला, ए टू झेड सगळं या सॉफ्टवेअरमध्ये आहे. डायनॅमिक QR कोडची पण प्रोव्हिजन आहे. प्लस तुम्ही तुमचा लोगो, लेटर हेड सगळं याच्यामध्ये सेट करू शकता. सिंगल युजर, मल्टी युजर, अदर लोकेशन, सगळ्या लोकेशन वाईज तुम्ही वेगवेगळ्या कंपनी वाईज तुम्ही सेट करू शकता. ओके सर, हे आपलं असं सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर आमच्या नंबरवर क्लिक करा. ऑनलाईन डेमो पाहिजे असेल तर कॉल करा. मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे डेमो तुम्हाला सेट करून देऊ ऑनलाईन. ओके, आणि याचं प्रॉपर ट्रेनिंग पण भेटेल आपल्याकडून सर. असं हे आपले रिपोर्टिंग पार्ट आहे, सॉफ्टवेअर आहे लॅबोरेटरीसाठी. ओके, तुम्ही कॉल करा आणि नक्की आम्हाला डेमो घ्या. आणि इतर ट्रेडसाठी पण ए टू झेड रिटेल, होलसेलसाठी पण सॉफ्टवेअर्स आपल्याकडे भेटतील. बिलिंग, अकाउंटिंग, बारकोडिंग सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. ओके सर, थँक्यू सो मच.